ओम नमो भगवते वासुदेवाय. नवम स्कंद प्रथमोध्याय. पहिला अध्याय, नववा स्कंद. जय जयाजी भक्त रक्षका, निज भक्तांचा प्राण सखा. जय जयाजी वैकुंठनाथा, भक्तप्रिया नमस्तुते. वर्तमान मन्वंत राधिपती, श्राद्ध देव वैवस्वत मनु म्हणती. शुकासी पुसे परीक्षिती, मनुवंश विस्तार. भगवान श्री शुक महामुनी, वैवस्वत वंश विस्तार सांगती. श्राद्ध देवाची पत्नी श्रद्धा होती, पुत्र प्राप्त्यर्थ कष्ट तसे. श्राद्ध देवाशी पुत्र प्राप्ती व्हावी म्हणून वसिष्ठा हाती. करता झाला मनु इष्टी, मित्रावरुणांचे उद्देशे. मनुपत्नी श्रद्धा देवी होत्यासी एकांती विनवी. मजला वाटे कन्या व्हावी, तद्यर्थ द्यावा हवीर्भाग. कन्येच्या उद्देशे मंत्र म्हणून होता हवीर्भाग दे यज्ञी. कन्या झाली इला नामनी, त्या योगे श्रद्धेला. मनु पाहुनी फल विपरीत, पुनरपी विनवी व्हावा पुत्र. मग तप करीत वैशिष्ट, केले प्रसन्न श्रीहरीला. श्रीहरीच्या कृपा प्रसादे, झालेले पुरुषत्व प्राप्त झाले. इलेला पुरुषत्व प्राप्त झाले. नाम सुद्युम्न ऐसे ठेविले आनंदाला मनुराज. एकदा सुद्युम्न शिकारीचे गेला मेरूच्या पायथ्याशी. शंकराच्या क्रीडास्थळाशी सहचरासह प्रवेशला. पूर्वी शंकर पार्वती त्यावनी असती एकांती. अचानक ऋषे प्रवेशती, तेने भवानी कोपली. उमावदली शापवानी, जो पुरुष प्रवेशल वनी. लिंग विपर्यय होऊनी, स्त्रीत्व पावेल तो नर. ऐसे होते शापित वन, तेथ सहचरांसह आला सुद्युम्न. स्त्रीत्व पावते झाले तक्षण, सकळे पुरुष दैव बळे. सुद्युम्नाची झाली नारी, तव हिंडे वनांतरे. सोमपुत्र बुध तिजला वरी, नार सुंदर पाहुनी. बुधापासून त्याची पुत्र झाला पुरुरवा नामे ख्यात. सोमवंशाचा पुरुषाद्य, मूळ हाची जहाला. वसिष्ठासी करता वर्तमान, पुनरपी शंकर करी प्रसन्न. तेने उशाप देऊन पुरुषत्व दिले सुद्युम्ना. एक मास पुरुष एक मास नारी, उशाप होता ऐसे परी. तेने रीती आयुष्य सारी. सुद्युम्न प्रारब्ध योगाने, पुरुष मनी सुद्युम्न असता पुत्र त्यास तीन. उत्कल गय विमल, दक्षिण देशी स्थापिले. वार्धक्यता सुद्युम्नासी, निघून गेला वनाशी. सोमपुत्र पुरुरव्यासी, प्रतिष्ठानी स्थापिले. पुन्हा मनु पुत्र प्राप्त्यर्थ, तप करी वैवस्य. त्यासी पुत्र झाले दश, क्रमे सांगो संक्षेपे. इक्ष्वाकु, नृग, शर्याती, दिष्ट, दुष्ट, करुष, नरिशंत, पृषध्र, नभग, कवी, दश ऐसे पुत्र जाहले. आठवा पृषध्र नामे सुत, वनी गेले गोरक्षणार्थ. त्याचे हातून झाला गोवध, शूद्रत्व पावला वसिष्ठ शापे. तेने ब्रह्मचर्य व्रत आचरले, मुनी होऊन आयुष्य वेचिले. तेने ब्रह्मत्व प्राप्त केले, प्रवेश केल्या वनव्यात. सहावा पुत्र जो करुष, त्यापासून क्षत्रिय वंश कारुष. त्यांचे राज्य उत्तर प्रदेश, राज्य झाले धर्मज्ञ. पाचवा पुत्र जो धृष्ट, त्यापासून क्षत्रिय झाले धाष्ट्र. ब्राह्मण वृत्तीने राही दृष्ट, तेने पावला ब्रह्मपद. मृग हा मनुचा द्वितीय सूत, त्यापासून वंश ओघवत. सातवा नामे नरिशंत, भाग्यवंत तो जाणावा. या नरिशंताचे वंशी अग्नी नारायण अवतार घेती. अग्निवेश नामे पावली ख्याती. ब्राह्मण अग्निवेशायन नावाने चतुर्थ पुत्र दिष्टाचे वंशात. झाला महाराज मरुत, त्याने यज्ञ केला ख्यात. ब्राह्मण ग्रंथी उल्लेख, मरुतवंशी तृणबिंदू नामक. राजा सुंदराकर्षक, त्यासी वरती झाली एक. अप्सरा अलंबुषा नावाची. तिला विशाखादी पुत्र अनेक. कन्या इडाविडा झाली एक, विश्रव्यासी दिली देक. तिचा पुत्र एक हा, श्राद्ध देव मनुचा तिसरा सूत. राजा शर्याती नामाख्यात. एकदा गेला अरण्यात, सहपरिवारे मृगयेला. सुकन्या नामे त्याची पुत्री, सहज हिंडे वनांतरी. सक्का असती सवे सदे सहचरी, वारुळ एक देखिले. वारुळ पाहून अद्भुत कुतूहल वाटले चित्तांत म्हणे. दोन भोके लखलखित, ऊर्ध्वभागी दिसताती. हाती घेऊन अकंटक, सहज सारेला भोकांत. तव रक्ताचा चालला पाट, भय वाटले सर्वांसी.
भृगुवंशाचे कुळभूषण वाल्मिकांत बैसला होता चवन, तप करीत होता दारुण, बहु काळ लोटलासे, कटंके फुटला त्याचा नयन, तेने झाला क्रोधायमान, शाप देऊनी केले स्तंभन, अश्वसेवक सर्वांचे, जव विचार करी शर्याती, यावनी चवन ऋषी असती, घडला अपराध त्यांच्या निश्चिती, म्हणून स्तंभन झालेसे, शोध करते कन्याकडे कडून, त्यासी कळले वर्तमान, म्हणे दुखविला भार्गव चवन, करी स्तवन जावोनी, स्तुती करोनी चवनाची, सुकन्या अर्पिली भार्गवासी, तिने प्रसन्न केले पतीसी, पतिव्रत्य आचरणे, अश्विनी कुमारांशी त्यास तारुण्य मिळवून दिले चवनास, चवने ही अश्विनी कुमारास सोमपानाधिकार दिला, शर्यतीचा पुत्र अनर्थ, जेने देश बसविला अनंत अर्नत, त्याचा पुत्र झाला रेवत, कुशस्थळी नगरी त्याची, त्याचे पुत्र 100 जन, त्यांतील ज्येष्ठ कुकुज्ञी जान, तेने करायावर संशोधन, केले प्रयाण ब्रह्मलोकी, त्याची कन्या नामे रेवती, तिला मिळावा योग्यपती, पुसावया गेला ब्रह्मापती, तवने तेथे गायन होतसे, उभा राहिला एक प्रहर, तव 27 युगांचा झाला फेर, द्वापर सुरू झाले पृथ्वीवर, रेवतासी भान नसे, गायन संपता ब्रह्मदेवासी, आगमनाचे कारण सांगे त्यासी, ब्रह्मा हसे असमहसी, म्हणे युगे झाली 27 तरी द्वारके माझी, सांप्रत असू देवाचा ज्येष्ठ सुत बळराम, हा प्रतापवंत, कन्या त्यासी अर्पावी, स्वयोग सामर्थ्य बलव रामाने, रेवतीसी केली लहान, रेवते झाल त्याचे लाविले लग्न, मग गेला भद्रिकाश्रमी, मनुचा नव पुत्र नभग, त्याच्या पुत्रांनी केला धनाची विभाग, सर्वात कनिष्ठ होता नाभाग, त्यासी काही न ठेविले, नाभाग अस्त होता गुरुग्रही, विद्या संपादोनी परतेई, भाऊ म्हणती त्यासी तई, वृद्ध बाप तुझा वाटा दिला नाही म्हणून, नाभाग न बोले काही वचन, आपणा सह पित्या घेऊन आश्रमी जाऊन राहिला, न बघ म्हणे त्या सुपुत्रासी, तुवा जावे अंगेरस सत्री, तेथे अयज्ञाचे 6वे दिवशी, काही सुक्ते नाठविती त्या, तू सुक्ते सांगता पूर्ण, तू जसे द्रव्य देईल जान, तेने प्राप्त होईल धन, आशीर्वाद हा तुझ माझा, सर्व घडले ते निर्ती, नाभाग घेई यज्ञशेष द्रव्याशी, घेऊन येता वाटेशी, रुद्र आडवा त्या झाला, रुद्र म्हणे यज्ञशेष धन हा माझा वाटा जाण, आपल्या पित्याशी ये पुसोन, सत्य किंवा मिथ्या हे सत्यवचनी होता न बघ, यज्ञशेष हा रुद्र विभागतो, तेवी सांगे रुद्रा नाभाग, तेने रुद्र तुष्टला, पिता पुत्र हे दोघे जण सत्यवचनी आणि धर्मज्ञ, तू रुद्रे त्यासी दिले धन, गेला निघून स्वस्थानी, त्या नाभागाचा पुत्र अंबरीश हरिभक्त होता महाभागवत, हरिभजनी जडले चित्त, शुद्ध आचरणे राहतसे, मन रंगले कृष्ण चरणी, वाचा रंगले नाम कीर्तनी, हस्त लाविले हरिपूजनी, कान ऐकती कृष्ण कथा, नेत्र गुंतले कृष्ण दर्शनी, अंग हरिभक्तांच्या अलिंगनी, जीवा प्रसाद रस सेवनी, घ्राण निर्माल्य सौरवी, भोग विषयी स्वया संग, भगवंता प्रित्यर्थ भोगी भोग, पायी तीर्थयात्रा करी संग, मस्तक अर्पिले हरिचरणी, व्रताचरी एकादशी, दुसऱ्या दिवशी साधन द्वादशी, तव दुर्दास पावले एके दिवशी, द्वादशी होती त्या दिनी, दुर्वास गेले स्नानार्थ, विलंब लागला त्यांना तेथ, अंबरीशाचा होऊ पाय वृतगात, पारण केले तीर्थाने, दुर्वास आला परतोनी, तव तो महा कोपिष्ट मुनी, पारणा केली ही ऐकोनी, शाप दिला अंबरीशा, कृत्या लावी त्याचे पाठी, अंबरीशा स्मरे श्री जगत जेठी, भक्त कैवारी लक्ष्मीपती, सुदर्शन पाठवी रक्षाया, विष्णू सुदर्शन चक्र ज्वलंत, कृत्या जाळली तेने क्षणात, मग दुर्वासाकडे येत, तव तो पळू लागला, दुर्वास करे त्रैलोक्य भ्रमण, त्याचे पाठी लागले सुदर्शन, ब्रह्मलोकी मग जाऊन, ब्रह्माशी म्हणे वाचवावे, ब्रह्मपदाचा मजला मान, ते हे तव भगवत कृपा जाण, त्याचे चक्र हे सुदर्शन, करू न शके मी निग्रह, रुद्रलोकी जाऊन दुर्वास विनंती करी शंकरास, आवरावे या सुदर्शनास, बहुत त्रास पावलो, शिव म्हणे दुर्वासार, तुझे रक्षण करण्यासी माझे असमर्थपण, अनंत ब्रह्मांडे करुणी निर्माण, करी नाश क्षणा माझी, ऐसा भगवंत सर्वेश्वर, ब्रह्मादिक ज्याच्या नेनती पार, तेने चक्र सोडले तुझवर, कोण रक्षिल तुझ लागी, सुदर्शनापासून तुझे रक्षण, एक विष्णूच करील जाण, शीघ्र वैकुंठी करी गमन, घे शरण त्या लागी, त्रैलोक्य भ्रमणे झाला श्रांत, सुदर्शन सोडी त्याची वाट, वैकुंठी आला पळे धावत, घाली दंडवत भगवंता, विष्णू म्हणे बा दुर्वास मुनी, मी असमर्थ तुझे रक्षणे, भक्त असती माझे धनी, मी तव सेवक संतांचा,
भक्तांचे करावया रक्षण, म्याने मले सुदर्शन. तुवा केला भक्तांचा अपमान, तेने लागले पाठीशी. मी तव भक्त पराधीन, मजला स्वातंत्र्य नाही जाण. भक्त माझे दैवत परम, आणि मी प्रियतम भक्तांचा. भक्तांवर रे माझी प्रीती जैसी, प्रत्यक्ष श्री नावडे तैसी. कुणी न भक्ता वाचून मजसी, आणि भक्तांशी मी एक. श्री ग्रह पत्र पुत्र धन आप्त ऐश्वर सर्व सोडून, ते मज जे मज आले अनन्य शरण. त्यांना मी न सोडू शके, मजवरे त्यांची श्रद्धा ऐसी. ते न इच्छिती चारी मुक्ती, इतर पामरे विषयासी विनाशी. त्यांची वार्ता कोण पुसे, साधू असती हृदय माझे. आणि मीही हृदय त्यांचे, चराचरी पाहती रूप माझे. मीही नेने त्या वाचोनी, तद्दरक्षणाचा एकच उपाय. की अमरीशाचे धरावे पाय, तेथोने शीघ्र जाय. तेच वाचिसी दुर्वासा. दुर्वासा अमरीशाकडे आले, त्यांनी त्याचे पाय धरले. त्याने त्याचे हृदय कळवळले, करी प्रार्थना चक्राची. हे सहस्राधरा संपन्ना, भागवत प्रिय सुदर्शना. माझे वंदन तुझ्या चरणा, शांत व्हावे विनवनी. अग्नी सूर्य सोम आप, तोची पृथ्वी वायू आकाश विषय. इंद्रिय तुझ्याची रूप, करशी नाश अस्त्रांचा. धर्म वेदांचा तू रक्षक, अधर्माचा तू भक्षक. तुझा पराक्रम असे अत्यर्क, अनेक दैत्य मारले आमचा कुलोत्कर्षा कारणे. तू आहे त्या या विप्राचे करावे रक्षण, अथवा माझे तुला न. शांत व्हावे सुदर्शना, माझे सत्य असेल भक्ती. भगवत भाव सर्वांभूती, स्वधर्मानुष्ठानी असेल रती. तरी हा विप्र रक्षशील. ऐसे ऐकोनी भक्त विनंती, सुदर्शन पावले शांत वृत्ती. निघोनिया गेले वैकुंठी, आनंद झाला दुर्वासा. दुर्वास म्हणे, तू धन्य हरिभक्ताचे थोरपण. आजी म्या प्रत्यक्ष पाहिले जाण. अंबरीशा महामते, अपकार कर्त्यावरी उपकार करती. ऐशी हरिभक्तांची ख्याती, ती म्या प्रत्यक्ष पाहिली कीर्ती. तुची रक्षिले मज लागी, ज्याच्या नाम श्रवणे पतित. क्षण मात्रेची होती पुनीत. भक्त ज्याचे परमदैवत, त्याच्या दासा काय होणे. माझ्या अपराध घालोनी पोटी, तुआ रक्षिले मजसी निगुती. अंबरीशा तुझी धन्य भक्ती, कैसा हो उतराई. अमानित्वादी लक्षणांनी युक्त अंबरीश होता भगवत भक्त. म्हणे, हे बोलणे नवे उचित. मी तव दास विप्रांचा. सुदर्शन लागले तुमचे पाठी, याची मजसी वार्ता नव्हती. म्या अजूनही न केली भुक्ती, वाट आपली पाहतसे. केवळ उदक प्राशन करून मी राहिलो 1 वर्ष जाण. आला आपण करावे भोजन, मग पारणा करीन मी. करुणी दुर्वासाचे पूजन, त्यासी घातले षड्रस भोजन. मग प्रल्हाद केला भक्षण, ऐसा अंबरीश हरिभक्त. स्वसामर्थ्याचा न धरी अभिमान, सर्वे कर्म करी ईश्वरार्पण. अंती राज्य मुलास देऊन, निघून गेला वनांतरी. ब्रह्मादिपदे मानी नरकवत, वासुदेवी लय पावले चित्त. अंबरीश राजा महाभागवत, अंती ब्रह्मत्व पावला. अंबरीश नामाचे महिमान, भक्ती विरक्ती आणि ज्ञान. त्याचे ठाई नांदती तिन्ही व्याख्या सांगे प्रेयसा. अंबादिकम रिशम यस्यम, या नाव अंबरीश दृश्य वाटे नश्वर जास. ऐसा विरक्तीयुक्त होतो अंबरवत ईशा इच्छायस्य, त्या नावे अंबरीश. आकाश ऐसे व्यापक ज्ञान जास, ऐसा अंबरीषु. ओम ब्रह्म तस्य वरणे ईशा, परब्रह्मा वरावे ऐसी इच्छा. येणे केले भक्तीच्या निर्देशा, भक्तियुक्त अंबरीश. चरणदास म्हणे ज्ञानदेव भक्ती, ज्ञानाचा मूर्त भाव. त्याचे पायी अपूर्व सर्व, जी जी कर्मे घडती ती. ती श्री ज्ञानेश्वर प्रसादे, चरणदास विरचिते सुलभ. संक्षिप्त भागवते नवमस्कंदे, प्रथमोध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.